रामकृष्णारी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 123 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज या अभंगातून जीवनातील अनिश्चितता, काळाची शक्ती आणि परमेश्वराची कृपा याबद्दल सांगतात. मनुष्य कितीही बलवान, श्रीमंत किंवा सामर्थ्यवान असला तरी काळाच्या प्रभावापुढे त्याचे सामर्थ्य कमी पडते. परिस्थिती बदलली की मोठा माणूसही असहाय्य होऊ शकतो. म्हणून मनुष्याने अहंकार न ठेवता देवाचे स्मरण करावे, कारण शेवटी सर्व काही परमेश्वराच्या इच्छेने घडते. या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की एखाद्या व्यक्तीला योग्य वेळ, संधी किंवा आधार मिळाला तर तो मोठा होतो, पण वेळ बदलली की त्याची अवस्था बदलू शकते. ज्याच्याकडे देण्याची ताकद असते तोही कधी कधी दुसऱ्यांकडे मदतीसाठी हात पसरतो. त्यामुळे जगातील वैभव, सत्ता आणि संपत्ती याचा गर्व करू नका. तर चला अभंग पाहूया. सापडला संधी मग बळी या पडे बंदी, ऐसी कोणी बाहे वेळ हाती काळाचा सकळ, दाता मागे दान जाय जाय याचे का शरण, तुका म्हणे नेना काय सांगो नारायणा. सापडला संधी मग बळी या पडे बंदी. या ओळीचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला जेव्हा योग्य संधी मिळते तेव्हा तो मोठा, सामर्थ्यवान आणि यशस्वी होतो. त्याचे नाव, प्रतिष्ठा आणि ताकद वाढते. परंतु वेळ बदलली किंवा संकट आले तर तोच बलवान मनुष्य अडचणीत सापडू शकतो. तुकाराम महाराज सांगतात की मनुष्याचे सामर्थ्य कायमचे नसते. परिस्थिती, वेळ आणि नशीब यांच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. म्हणून यश मिळाले की गर्व करू नका, कारण आज जी परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल आहे ती उद्या बदलू शकते, हे लक्षात ठेवा. ऐसी कोणी बाहे वेळ हाती काळाचा सकळ. या ओळीमध्ये संत सांगतात की अशी वेळ कोणावर येऊ शकते, कारण सर्व काही काळाच्या हातात आहे. काळ म्हणजे वेळ आणि जीवनातील बदल घडवणारी शक्ती. मनुष्य कितीही योजना करेल, प्रयत्न करेल तरी काही गोष्ट वेळेच्या आधी नसतात. काळ कोणालाही सोडत नाही. राजा असो किंवा सामान्य माणूस, प्रत्येकाला काळाच्या नियमानुसार सामोरे जावेच लागते. या ओळीतून तुकाराम महाराज आपल्याला नम्र राहण्याचा संदेश देतात, कारण आज आपल्याकडे जे आहे ते कायम राहील असे नाही. दाता मागे दान जाय याचे का शरण. या ओळीचा अर्थ खूप खोल आहे. जो मनुष्य आज दान देणारा आहे, मदत करणारा आहे, तोही कधी कधी अशी वेळ येते की त्याला दुसऱ्याकडे मदतीसाठी जावे लागते, दुसऱ्याकडे हात पसरावे लागते. आज जो श्रीमंत आहे तो उद्या गरजू होऊ शकतो. आज जो इतरांना आधार देतो तो उद्या आधार शोधू शकतो. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका. संत तुकाराम महाराज सांगतात की जगातील परिस्थिती बदलत राहते, म्हणून दया, नम्रता आणि परोपकार हे गुण नेहमी ठेवावेत. तुका म्हणे नेना काय सांगो नारायणा. या शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज परमेश्वराला उद्देशून म्हणतात, हे नारायणा, तुझ्या या जगातील लीला मला पूर्णपणे समजत नाहीत. या जीवनातील घटना, सुख दुःख आणि बदल याचे रहस्य जाणणे कठीणच आहे. मनुष्याला सर्व काही समजते असे वाटते, पण परमेश्वराची योजना मोठी असते. म्हणून देवावर विश्वास ठेवावा आणि त्यांच्या चरणी मन अर्पण करावे. या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला जीवनाचे सत्य समजावून सांगतात. मनुष्याने आपल्या शक्तीचा, संपत्तीचा किंवा पदाचा गर्व करू नये, कारण वेळ कधी बदलते हे सांगता येत नाही. काळ सर्वांवर समान प्रभाव टाकतो. ज्याच्याकडे आज सर्व काही आहे त्याच्याकडे उद्या काहीही नसू शकते, आणि ज्याला आज मदतीची गरज आहे तो उद्या दुसऱ्यांना मदत करणारा होऊ शकतो. म्हणून माणसाने नेहमी नम्र राहावे, इतरांशी प्रेमाने वागावे आणि देवाचे स्मरण करावे. तुकाराम महाराजांच्या मते खरी संपत्ती म्हणजे भक्ती, सद्गुण आणि चांगले आचरण. बाहेरची संपत्ती नष्ट होऊ शकते, पण चांगले कर्म आणि भक्ती मनाला, मनुष्याला खरा आधार देतात.
अभंग क्रमांक 123मध्ये तुकाराम महाराजांची काळाची शक्ती आणि मानवी जीवनातील अस्थिरता स्पष्ट केली आहे. कोणतीही परिस्थिती कायमची नसते, म्हणून सुखात अहंकार करू नका आणि दुःखात निराश होऊ नये. सर्व परिस्थितीवर परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगले कर्म करत राहावे, हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे. रामकृष्ण हरी.